नंतरच घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आता जी मुदतवाढ दिली आहे त्याच्यामध्ये आमची सुद्धा हीच मागणी आहे की जे ऑडिट रिमार्क्स आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की भाडं स्टँडर्ड भाडं आहे ना, प्रत्येक मशीनचं स्टँडर्ड भाडं आहे की किती भाडं आपण द्यावं, त्याच पद्धतीने क्युबिक मीटरमध्ये जो गाळा आहे तो मोजला जावा, जेणेकरून हे जे काही माझा दावा आहे हे 18 कोटी 8 कोटीपर्यंत येतील. अशी एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर 8 कोटीपर्यंत, म्हणजे जवळपास 10 कोटी रुपये महापालिकेचे आणि जनतेचे वाचतील. मशिनरीची किंमत 36 लाख असली तरी ती चालवण्याचा, ऑपरेट करण्याचा खर्च, ती मेंटेन करण्याचा खर्च, त्याचं जे डिझेल किंवा जे काही इंधन लागेल त्याचा खर्च, हा खर्च बघता तर खूप जास्त होतो आणि त्याला वर्षभर सांभाळून ठेवणं हे पण एक मोठं काम आहे. त्याच्यामुळे त्यावेळच्या कमिशनरांनी फाईलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला पूर्ण स्थायी समितीची रितसर मान्यता घेऊन हे काम केलेलं आहे. आणि महानगरपालिका त्याच्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटला कळवेल की आम्ही असं या कारणासाठी असा खर्च केलेला आहे. ऑडिट डिपार्टमेंटने ते मान्य केलं तर विषय संपतो. नवी मुंबईत सत्ताधारी भाजपकडून इंग्रजी माध्यमासाठी महापालिकेच्या मराठी शाळांचा बळी देण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतोय. आगामी शैक्षणिक वर्षापासून मराठी शाळेत प्रवेश न देता फक्त इंग्रजी माध्यमात प्रवेश देण्यात यावा असा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेत आणण्यात आलाय. भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत मांडलेल्या प्रस्तावात मराठी शाळा बंद करून त्या जागी इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेमुळे आगामी वर्षात नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 80 शाळा बंद होणार आहेत. सध्या नवी मुंबईतल्या महापालिका शाळांमध्ये 48,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरसकट ज्या काही मराठी माध्यमाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत, ज्या 51-52 शाळा आहेत, त्या संपूर्णतः बंद करून त्यातलं मराठी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा करण्याचा एक मूर्खासारखा निर्णय महासभेत मंजूर करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाकडून झाल्याचं दिसतंय. मुळातच इंग्रजी माध्यमाला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा ती भूमिका नाहीये. मात्र सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायच्या आणि त्या इंग्रजी माध्यमात करायच्या आणि त्याला एक गोंडस नाव द्यायचं की गोरगरिबांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकू नये का. गरिबांच्या मुलांवरती मराठी मीडियम लादणं आणि जे आरोप करतात त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये जाणं हे कुठेतरी न्यायसம்மत नाही. आणि त्या ठिकाणी गरिबांच्या मुलांना देखील इंग्लिश मिडियमचं शिक्षण भेटावं यासाठी शाळा इंग्लिश मिडियमचं करावा आणि त्यासाठी टीचरांना ट्रेनिंग करावं असा प्रस्ताव मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या मुलांना इंग्लिश मिडियमचं शिक्षण अफोर्डेबल होत नाही त्यामुळे मराठी मिडियममध्ये आपल्या महानगरपालिका शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं जातं. त्या ठिकाणी त्यांना दर्जेदार इंग्लिश मिडियम दिलं तर निश्चितच गोरगरिबांच्या भविष्याच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न तो मार्गी लागेल. आणि मुंबईतल्या विविध मंदिरांमध्ये आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वडाळ्यात